आपण मेडिक्लेम घ्यायचा ठरवतो, इन्शुरन्स ॲडवायझरशी बोलतो, पॉलिसी म्हणजे काय, कशी आहे ते सगळं समजून घेतो आणि वेळ येते ती प्रीमियम भरण्याची. जेव्हा प्रीमियमचा आकडा ऐकतो तेव्हा आपल्या मनात प्रश्न येतो, यापेक्षा स्वस्त मिळेल का? पण तुम्हाला माहिती आहे का की हेल्थ इन्शुरन्समध्ये स्वस्त मेडिक्लेम नावाचा प्रकार काय असतो आणि तो कसा काम करतो? नमस्कार, मी स्वरदा कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा. आजच्या व्हिडिओचा विषय आहे मेडिक्लेममधली स्वस्त पॉलिसी कोणती किंवा स्वस्त मेडिक्लेम असतो का? हा विषय समजून घेण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं आहे इन्शुरन्स म्हणजे काय, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय हा जो माझा व्हिडिओ आहे हा आजच्याच विषयाशी संबंधित आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. सगळ्यात स्वस्त मेडिक्लेम कुठली हा विषय समजून घेताना सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की मेडिक्लेममध्ये कव्हरेज काय काय असतं. सो जनरली जेव्हा आपण हॉस्पिटलायझेशनचा विचार करतो तेव्हा हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यान येणारा सगळा खर्च, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन असं बेसिक कव्हरेज सगळ्या मेडिक्लेममध्ये सारखं असतं. मग आपल्याला स्वस्त मेडिक्लेममध्ये आणि महाग मेडिक्लेममध्ये नेमका फरक काय असतो समजून घेऊया याच्या पुढे. सो जनरली आपण बघतो की प्रत्येक कंपनी आपल्याला दोन प्रकारच्या पॉलिसीज ऑफर करते. एक असते साधारण रिझनेबल पॉलिसी किंवा स्वस्त पॉलिसी आणि दुसरी असते एक प्रीमियम पॉलिसी म्हणजे महाग पॉलिसी. तर या दोन पॉलिसीजमध्ये फरक कसा पडतो? तर जर आपण एक साधारण रिझनेबल पॉलिसी घेतली तर त्या पॉलिसीमध्ये रूम नर्सिंग बोर्डिंगला कॅपिंग असतात किंवा हॉस्पिटलायझेशन दरम्यानचे जे खर्च असतात त्याच्यावर काहीतरी रिस्ट्रिक्शन्स असतात की एक अमुक अमाऊंटच आम्ही तुम्हाला देऊ. पण जर आपण ती प्रीमियम पॉलिसी घेतली तर असे कोणतेही निर्बंध नसतात. त्यामुळे हा फरक जेव्हा आपण क्लेम करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतो. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक कंपनीच्या एक साधारण रिझनेबल मेडिक्लेम असतात आणि एक प्रीमियम मेडिक्लेम असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की IRDA गाईडलाईननुसार सगळ्या कंपन्यांना एक साधारण बेसिक कव्हरेज असलेली मेडिक्लेम डिझाईन करून दिलेली आहे, जिचं नाव आहे आरोग्य संजीवनी. तुम्ही कुठलीही कंपनी निवडली तरी आरोग्य संजीवनी पॉलिसी प्रत्येक कंपनीकडनं ऑफर केली जाते, जिचा प्रीमियम कमी असतो. कदाचित क्लेमच्या वेळेस त्याच्यात कॅपिंग असतं, पण याचा एक महत्त्वाचा फायदा आहे की आपल्या सगळ्यांना ती पॉलिसी अफोर्डेबल असते. आरोग्य संजीवनीचं नाव ऐकल्यावर तुम्हाला सगळ्यांना हुश झालं असेल, कारण अशी कुठली तरी पॉलिसी आहे की जी आपल्याला स्वस्तात मिळते आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की आरोग्य संजीवनी काढल्यामुळे आपल्याला बेसिक मेडिक्लेम कव्हरेज मिळतं. हा आपला एक मोठा बेनिफिट असतो किंवा ॲडव्हान्टेज असतो. पण त्याचा एक डिसॲडव्हान्टेज काय असतो की ज्या वेळेला आपल्याला क्लेमची गरज पडते तेव्हा क्लेम साधारण पॉलिसीमध्ये साधारण आपल्याला जो 80% मिळणार असतो किंवा 70% मिळणार असतो किंवा जर प्रीमियम पॉलिसीमध्ये 90% मिळणार असतो, तो इथे मात्र अगदी 60% मिळतो, कारण त्याच्यामध्ये असतं कॅपिंग. सो कॅपिंगमुळे काय होतं की आपल्याला क्लेमच्या वेळेला मिळणारी अमाऊंट असते ती खूप कमी मिळते. त्यामुळे इथे मात्र आपले प्रीमियम वाचतो आणि इथे आपले पैसे जास्त खर्च होतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत होतो की सगळ्यात स्वस्त मेडिक्लेम कुठला. एकूणच व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की स्वस्त मेडिक्लेम असं काहीही नसतं. पण तरीही IRDAच्या गाईडलाईननुसार तयार केलेली एक संजीवनी नावाची पॉलिसी असते, आरोग्य संजीवनी. जी पॉलिसी कशी असते, काय असते हे आपण लवकरच एका व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत. पण जनरली स्वस्त मेडिक्लेम म्हटलं की आरोग्य संजीवनी हा विषय नक्की येतो. या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं समजून घेऊ. सगळ्यात आधी आपण व्हिडिओमध्ये मेडिक्लेममध्ये काय काय मिळतं हे समजून घेतलं. स्वस्त पॉलिसी आणि महागडी पॉलिसी याच्यामध्ये काय फरक पडतो, अर्थात क्लेमच्या वेळी काय काय कॅपिंग्ज असतात, आरोग्य संजीवनी पॉलिसी म्हणजे काय आणि आरोग्य संजीवनी पॉलिसीचे ॲडव्हान्टेजेस काय आणि डिसॲडव्हान्टेजेस काय, हे साधारण सगळंच आपण याच्या व्हिडिओत समजून घेतलंय. हेल्थ इन्शुरन्स हा विषय समजून घेत असताना आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय हे समजून घेतलं, स्वस्त मेडिक्लेम म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओतनं समजून घेतलं. यासारखे अनेक विषय घेऊन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे माझं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा. हे चॅनल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.